मी ग्राम पातळीवर काम करते. मॅडम इथं आता त्यांचं भाषण झालं, इथं बोलायला उभे होत्या. त्यांनी काय सांगितलं, मला मराठी कमी येतं, हिंदी येतं आणि इंग्लिश येतं. त्या जेव्हा बोलत होत्या त्यांचं माझ्याकडे लक्ष होतं, मला काही गोष्ट समजत नव्हता. त्यांनी बरोबर हेरलं ते की यांना काही समजत नाही, पण फरक कोणता होता त्याच्यामध्ये, मला इंग्लिश येत नव्हतं. हा फरक कोणाचा आहे? हे ग्रामीण भागातलं, जी एकदम खालच्या लेवलला जाऊन जी सर्वसामान्य स्त्री आहे, जी गरीब महिला आहे, हा तिच्यामधला फरक आहे. तिला इंग्लिश येत नाही. काय येत नाही? कारण ती शिकू शकलेली नाही, कारण तिची तशी परिस्थिती नाही की ती इंग्लिश येईपर्यंत उच्च शिक्षण घेऊ शकली असती. निदान मी सुद्धा शिकू शकली असती. मी आदिवासी टोकरे कोळी जमातीची महिला आहे आणि आमच्यामध्ये एवढं शिकवत नाही, तरी पण मी 12वी शिकलेली मॅडम. 12वी शिकेन. जेव्हा मी समाजकार्य, म्हणजे मी एक साधारण महिला आहे, सर्वसाधारण. माझं घर सुद्धा भाड्याचं आहे अजूनही. मी रेल्वेने प्रवास करते. इथं आंदोलनासाठी आली का CST ला लेडीज वेटिंग मध्ये मी रात्री झोपते आणि सकाळी परत आंदोलनाला येते, मंत्रालय फिरते. अशा पद्धतीने मी काम करत असते.